धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज. संभाजीराजांचा जन्म 14 मे 1657 रोजी किल्ले पुरंदर येथे झाला. युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांना पुत्ररत्न झाले. शिवाजी महाराजांचे संभाजीराजेंवर अपार प्रेम होते. नशिबाचे दशावतार संभाजी महाराजांनी अगदी लहानपणापासूनच भोगले. संभाजीराजे 2 वर्षांचे असताना सईबाईंचे अकाली निधन झाले. त्यानंतर त्यांचा सांभाळ राजमाता जिजाऊंनी केला. केशव भट आणि उमाजी पंडित यांनी संभाजीराजांना उत्तम शिक्षण दिले. सुरुवातीच्या काळात त्यांची सावत्र आई सोयराबाई यांनीही त्यांच्यावर खूप माया केली. अनेक ऐतिहासिक नोंदींप्रमाणे संभाजीराजे अत्यंत देखणे आणि शूर होते. लहान असल्यापासूनच संभाजी महाराजांनी राजकारणातील डावपेच, गनिमी कावा अगदी भराभर आत्मसात केले. 9व्या वर्षी आग्रा मोहीम. छत्रपती शिवाजी महाराज आग्रा मोहिमेवर गेले असताना त्यांनी संभाजीराजेंनाही सोबत घेतले होते. त्यावेळी संभाजीराजे अवघ्या 9 वर्षांचे होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अनेक गोष्टी त्यांनी जवळून पाहिल्या होत्या. शिवाजी महाराज आग्र्याहून सुटल्यानंतर त्यांनी संभाजी महाराजांना मथुरेत ठेवले होते. संभाजीराजेंवर सुरक्षित स्वराज्यात आणण्यासाठी संभाजीराजांचे निधन झाल्याची अफवा महाराजांनी पसरवून दिली. त्यानंतर 20 नोव्हेंबर 1666 रोजी अगदी सुखरूपपणे ते पुन्हा राजगडास पोहोचले. आग्र्याहून रायगडावर पुन्हा परत येताना संभाजीराजांनी केलेल्या बुद्धिचातुर्याच्या अनेक कथा प्रसिद्ध आहेत. 14व्या वर्षी बुधभूषण. छत्रपती संभाजी महाराजांनी दिलेल्या काही दानपत्रावरून त्यांच्या संस्कृत ज्ञानाविषयी माहिती मिळते. संभाजीराजांनी वयाच्या अवघ्या 14व्या वर्षी बुधभूषण हा ग्रंथ लिहिला. 3 भागांतील बुधभूषण या ग्रंथात काव्यालंकार, शास्त्रे, संगीत, पुराणे, धनुर्विद्या यांचा अभ्यास केल्याचा उल्लेख आहे. तसेच राजा आणि त्याचे गुण, राजाचे मदतनीस, राजाचे सल्लागार, राजाची कर्तव्ये, राजसभा, मुख्य प्रधान, राजपुत्र, त्यांचे शिक्षण, त्यांची कर्तव्ये, कोश, दुर्ग, सैन्य, हेर, नोकर वगैरेची माहिती दिली आहे. याशिवाय गागाभट्टांकडून नीतिपर समयनय हा ग्रंथ संभाजीराजांनी लिहून घेतला. धर्मकल्पकता हा धर्मशास्त्रावरील ग्रंथ केशव पंडितांनी संभाजीराजांसाठी लिहिला. युद्धकलेतील नैपुण्याबद्दल ॲबे कॅरी या परकीय लेखकाने संभाजी महाराजांची प्रशंसा केली आहे. यावरून संभाजी महाराजांच्या अफाट बुद्धी, ज्ञान, अनेक भाषांवरील प्रभुत्व, धर्माभिमान याचा अंदाज लावता येऊ शकतो. कुशल संघटक. छत्रपती संभाजी महाराज हे राज्यकारभारातही अत्यंत निपुण होते. ते कुशल संघटक होते. छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे पुढे छत्रपती झाल्यावर संभाजी महाराजांनीही अष्टप्रधान मंडळाची नियुक्ती केली होती. यामध्ये पंतप्रधान म्हणून निळोपंत पिंगळे, चिटणीस म्हणून बाळाजी आवजी, सेनापती म्हणून हंबीरराव मोहिते, न्यायाधीश म्हणून प्रल्हाद नेराजी, पंत सुमंत म्हणून जनार्दन पंत, पंडितराव दानाध्यक्ष म्हणून मोरेश्वर पंडितराव, पंत सचिव म्हणून आबाजी सोनदेव, पंत अमात्य म्हणून दत्ताजी पंत यांची नियुक्ती करण्यात आली होती. अजिंक्य संभाजीराजे. छत्रपती संभाजी महाराज यांनी आपल्या पराक्रमाच्या जोरावर अल्प काळात मराठा साम्राज्याच्या विस्ताराने बचाव केला. मराठा साम्राज्याचा 15 पट असणाऱ्या मुघल साम्राज्याशी संभाजी महाराजांनी एक हाती लढा दिला. संभाजी महाराजांनी गनिमी कावा पुरेपूर वापरत औरंगजेबाला पुरते जेरीस आणले होते. संभाजीराजांनी आपल्या कार्यकाळात एकूण 120 युद्धे लढली. महत्त्वाचे म्हणजे संभाजी महाराजांना 120 पैकी एकही लढाईत अपयश आले नाही. असा पराक्रम करणारे छत्रपती संभाजी महाराज हे एकमेव योद्धा होते. संभाजीराजांना टक्कर देणारा योद्धा तत्कालीन हिंदुस्थानात नव्हता. बुऱ्हाणपूर आणि रामशीज. छत्रपती शिवरायांनंतर शंभूराजे छत्रपती झाले. संभाजी महाराजांनी
सरसेनापती म्हणून हंबीरराव मोहिते यांची नियुक्ती केली. सरनौबत हंबीरराव मोहिते यांनी अचानक बुऱ्हाणपूरवर हल्ला केला. मोठ्या फौजफाटासह मराठी सैन्य 70 मैलाची मजल करून एकाएकी बुऱ्हाणपुरावर चालून गेले. 3 दिवसांपर्यंत मराठे लूट करत होते. जड जवाहीर, सोने, नाणे, रत्ने आणि मौल्यवान सामान घेतले. इतर जिन्नसाकडे त्यांनी लक्षही दिले नाही. भांडी कुंडी, काचेचे सामान, धान्य, मसाले, वापरलेली वस्त्रे आदी सर्व लूट वाहून नेणे शक्य नसल्यामुळे तेथेच टाकून मराठ्यांचे सैन्य निघून गेले. संभाजी महाराजांच्या दराऱ्यामुळे पुढील काही महिने त्या वस्तूला हात लावायची कुणाची हिंमत झाली नाही, अशी आख्यायिका आहे. शहाबुद्दीन फिरोज जंगने रामशेज किल्ल्यावर चाल करून गेला. हा किल्ला सहज हस्तगत करता येईल असा मोगलांचा समज होता. मात्र संभाजी महाराजांनी या किल्ल्यावर रसद पोहोचण्यासाठी खास तुकडी तैनात केली. मराठ्यांनी कडवी झुंज देत हा किल्ला 5 वर्ष झुंजवत ठेवला होता. उदार धार्मिक लोकनीती. छत्रपती शिवाजी महाराजांचे धार्मिक धोरण संभाजीराजांनी पुढे चालू ठेवले. अनेक देवस्थाने, मठ, सत्पुरुषांना वार्षिक नेमणुका पूर्ववत करून दिल्या. संभाजी महाराजांनी संत तुकारामांचा मुलगा महादोबा यास वर्षासन दिले. तसेच मौनी गोसावी, गणीराम, वासुदेव गोसावी, कराडचे वेदशास्त्री, नरसीभट, शेषभट, मुंजेमणी, कांदळगावचे अनंत भट, महादेव भट, महाबळेश्वरचे वेदमूर्तीराम भट, कराडचेच शिवभट, नीलकंठ भट, अग्निहोत्री, पावसचे हरिभट पटवर्धन, रामचंद्र केशव भट, पंडित निंब येथील सदानंद मठाचे अनंतगिरी गोसावी यांना सढळ हस्ते मदत केली. त्यांच्या व्यवस्था लावल्या. संभाजीराजांनी चिंचवड, मोरगाव, सज्जनगड, चाफळ, शिंगणवाडी, महाबळेश्वर इत्यादी देवस्थानांचे व्यवस्थापन योग्य पद्धतीने चालावे यासाठी पूर्वीची वृत्ती, इनामे व सनदा पूर्ववत केल्या. एकूण धार्मिक कारभाराकडे ते जातीने लक्ष घालत असत. हे तत्कालीन पत्रव्यवहारांतून दिसते. हौतात्म्यामुळे अजरामर झालेले पराक्रमी पुरुष. 1689च्या सुरुवातीला छत्रपती संभाजीराजांचा मेहुणा गणोजी शिर्के आणि औरंगजेबाचा सरदार मुकरब खान यांनी संगमेश्वरावर हल्ला केला. मराठ्यात आणि शत्रूचे सैन्यात चकमक झाली. मराठ्यांची संख्याबळ कमी होते. प्रयत्नांची शर्त करूनही मराठे शत्रूचा हल्ला परतवू लावू शकले नाही. परिणामी शत्रूने संभाजी महाराजांना जिवंत पकडण्यात मोगलांना यश आले. संभाजीराजा आणि कवी कलशांना औरंगजेबापुढे बहादरगड येथे नेले. संभाजीराजांनी धर्मांतर केल्यास जीवनदान देण्याची अट औरंगजेबाने घातली होती. मात्र संभाजीराजांनी त्याला स्पष्टपणे नकार दिला. औरंगजेबाचे अनन्वित अत्याचार असह्य होऊन सुमारे 40 दिवसांनी फाल्गुन अमावास्या म्हणजेच 11 मार्च 1689 रोजी संभाजी महाराजांची प्राणज्योत अखेर मालवली. असह्य यातना सहन करूनही संभाजीराजांनी स्वराज्यनिष्ठा आणि धर्मनिष्ठा सोडली नाही. म्हणून त्यांना अखंड भारतवर्षाने धर्मवर ही पदवी बहाल केली. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स करून नक्की सांगा. आवडला तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.